IPL जगातली सर्वात मोठी क्रिकेट लीग. अहो एवढी मोठी क्रिकेट लीग की जगामध्ये अवघ्या काहीशा देशांमध्ये खेळला जाणारा हा क्रिकेटचा खेळ. आणि या क्रिकेटची एक IPL नावाची चॅम्पियनशिप. फुटबॉल हा जगातील जवळपास सर्वच देशांमध्ये खेळला जाणारा खेळ. त्या फुटबॉलच्या अनेक चॅम्पियनशिप्सला मागे टाकून टॉपच्या यादीमध्ये आपलं नाव समाविष्ट करून घेतो. पण याच IPLचा इतिहास काय, ही IPL सुरू कशी झाली आणि एवढ्या मोठ्या प्रसिद्धीच्या मार्गावर ही IPL गेली कशी काय, या सर्व विषयांवर आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. आणि अशाच नवीन नवीन विषयांवर, महत्वाच्या विषयांवर आपण आपल्या मराठी भाषेत या चॅनलवर नेहमीच बोलत असतो. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जय शिवराय, मी अनुपम अंकुश कुंभार, एक मराठी माणूस. खरं तर क्रिकेटचा जर आपण इतिहास बघितला तर हा संपूर्ण खेळ 5 दिवसाच्या कसोटी सामन्यांमध्ये किंबहुना एका दिवसाच्या वन डे फॉर्मॅटमध्ये खेळला जायचा. पण 2000 ते 2010 या दशकामध्ये T20 फॉर्मॅट उदयास आला. या फॉर्मॅटमध्ये अगदी कमी कालावधीमध्ये जास्तीत जास्त रन्स किंवा जास्तीत जास्त एंटरटेनमेंट लोकांना देता यावं, यामुळे हा फॉर्मॅट चालू केला. आणि 2007 ला या T20चा वर्ल्ड कप देखील झाला. आणि सुदैवाची गोष्ट अशी किंवा खूप महत्वाची गोष्ट अशी घडली की महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली 2007चं जे T20 वर्ल्ड कप झालं ते भारताने जिंकलं. आणि इथूनच भारतामध्ये देखील T20ची हाईप जी होती, जी उत्सुकता होती, जी आवड होती, खूप मोठ्या प्रमाणात वाढताना दिसली. अगदी गल्ली गल्लीमध्ये मुलं क्रिकेट खेळायला लागले. लोकांना हा T20 फॉर्मॅट बघायला आवडायला लागला, कारण की अगदी कमी वेळ आपल्याला त्यात द्यावा लागतोय आणि खूप साऱ्या गोष्टी देखील बघायला भेटतात. आणि त्याचमुळे T20ची जी काही लोकप्रियता होती ती अगदी शिगेला जाऊन पोहोचली होती. आणि याच संधीचा फायदा घेऊन सुरुवातीला ही गोष्ट लक्षात ठेवा की सुरुवातीला जी सिनेमा वगैरे जे आहेत, म्हणजे जी ब्रॉडकास्टर मीडिया जे आहे, त्यांनी प्रयत्न केला की अशी एखादी लीग आपण चालू करावी. आणि त्या लीगचं नाव ठेवलं होतं त्यांनी ICL, इंडियन क्रिकेट लीग. ही लीग त्यांनी चालू देखील केली होती आणि झीच्या चॅनलवर त्यांचं प्रक्षेपण करू असं त्यांचं मत होतं. पण BCCIने त्याला परवानगी दिली नाही. ही एक इलिगल चॅम्पियनशिप आहे असं त्यांनी घोषित केलं. ICL मध्ये आपल्या भारतीय संघाचे जे काही खेळाडू खेळतील त्यांना BCCI कडून कोणताही सपोर्ट केला जाणार नाही. उलट त्या खेळाडूंचा आंतरराष्ट्रीय टीम मध्ये देखील सहभाग घेतला जाणार किंवा त्यांचा विचार केला जाणार नाही, अशा अनेक सूचना BCCI कडून त्यावेळी आल्या. त्यामुळे ICL ही लीग सुरू होण्या अगोदरच बंद पडली. आणि जर ICL ला BCCIने इलिगल चॅम्पियनशिप म्हणून घोषित केलं तर मग त्याच BCCIने IPL कशी काय सुरू केली. तर झालं असं होतं की त्याच दरम्यान अमेरिकेतून एक मोठा व्यावसायिक भारतात आला होता. त्याचं नाव होतं ललित मोदी. आणि ललित मोदी हा अमेरिकेत राहून तिथल्या बास्केटबॉल लीग्स किंवा तिथल्या चॅम्पियनशिप बघत होता. त्याला माहिती होतं की अशा छोट्या मोठ्या लीग्स ठेवल्याने की त्या मोठ्या प्रमाणात आपण पैसा कमवू शकतो. आणि याच पैशाच्या हव्यासाने किंवा त्यांनी या सर्व दृष्टिकोनाने BCCIला सांगितलं देखील होतं की तुम्ही अशा लीग्स ठेवू शकता. पण हा एक बाहेरून आलेला व्यावसायिक आम्हाला काही ज्ञान शिकवतोय, अशा दृष्टिकोनातून BCCIने सुरुवातीला त्याकडे बघितलं. आणि ही जी संपूर्ण IPL किंवा त्याची जी दृष्टिकोन होता ही चॅम्पियनशिप भरवायची, त्याला त्यांनी साफ नकार दिला किंवा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. पण नीरव मोदी हा शांत बसणाऱ्यातला नव्हता. त्यांनी काय केलं, त्यांनी क्रिकेटमध्ये डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट करायला चालू केली. आता क्रिकेटच हा खेळ का, कारण की अमेरिकेमध्ये किंवा पाश्चात्य देशांमध्ये बास्केटबॉल, फुटबॉल हे खेळ खूप मोठ्या प्रमाणात खेळले जातात. तसं त्याला हे माहिती होतं की गेल्या काही वर्षांपासून आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये क्रिकेटला खूप जास्त लोकप्रियता भेटते. त्यामुळे जर पैसा कमवायचा असेल तर क्रिकेट हे एक माध्यम असू शकते, त्याला चांगलंच माहिती होतं. त्यामुळे त्यांनी डायरेक्ट क्रिकेटमध्ये इन्व्हॉल्व व्हायला चालू केलं. राजस्थान क्रिकेट बोर्डवर आला, अनेक राज्यांच्या क्रिकेट बोर्डवर त्यांनी काम केलं, म्हणजे अध्यक्ष, उपाध्यक्ष या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या. आणि त्यानंतर एक खूप मोठी गोष्ट त्यांनी केली. BCCIच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकामध्ये आपलेच मराठी शरदचंद्र पवार निवडून आले. पण शरद पवार निवडून कुणामुळे आले तर त्याच्या मागे सर्वात मोठा हात होता किंवा शरद पवारला सगळ्यात मोठा पाठिंबा होता तो ललित मोदी यांचा. ललित मोदींनी मदत केली शरद पवारांना BCCIचा अध्यक्ष होण्यासाठी. आणि त्यानंतर त्यांनी काय केलं, ललित मोदींनी स्वतःला त्या बदल्यात BCCIचं उपाध्यक्ष करून घेतलं. म्हणजे जवळपास सगळीच पॉवर, सगळीच जी ताकद होती ती शरद पवार आणि ललित मोदी यांच्या हातात येऊन एकवटली होती. आता भारतीय क्रिकेटमधील सगळ्यात मोठी ताकद जवळपास त्याच्याकडे होती. अगदी BCCIचं अध्यक्षपद त्याच्या मर्जीतलं होतं, स्वतःकडे उपाध्यक्षपद होतं, त्यामुळे तो कोणत्याही गोष्टी करू शकत होता. मग याच अनुषंगाने त्यांनी सुरुवात केलं इंडियन प्रीमियर लीगला, IPL ला 2008 साली. आणि खरं सांगायला गेलं तर तो भारतीय क्रिकेटसाठी खूप मोठा टर्निंग पॉईंट ठरला. IPL सुरू झाली त्यानंतर बाहेरच्या देशातील लोक आपल्या देशामध्ये खेळायला लागले. लोकांची उत्सुकता वाढली की आपण ज्यांना एकमेकांच्या विरोधात खेळताना बघत होतो तीच लोक आता एकत्र एकाच संघातून खेळतील, एकमेकांना मदत करतील. या सर्व गोष्टी पाहण्यासाठी भारतीय जो प्रेक्षक वर्ग होता तो देखील स्टेडियमकडे खेचला जाऊ लागला. टीव्ही माध्यमातून अनेक लोक IPL बघू लागले. आणि आजचा जो 2024 मधला IPLचा इतिहास तुम्हाला माहितीच आहे, म्हणजे करोडोचे प्रेक्षक आहेत IPLला. एक सुद्धा मॅचेस जात नाही ज्या मॅच मध्ये स्टेडियम हाऊसफुल नसतं. अगदी दुपारच्या कडाक्याच्या उन्हात देखील, उन्हाळ्याच्या उन्हात देखील लोक मॅच बघायला लागतात. एवढी लोकप्रियता या IPLने आता
कमवलेली आहे. आता एक प्रश्न तुम्हाला पडला असेल की ठीक आहे, भारतीय क्रिकेटची मोठी ताकद ललित मोदीकडे होती, त्यामुळे भारतीय संघातील जे काही खेळाडू होते ते IPL खेळतीलच, पण बाहेरचे खेळाडू इकडून का खेळू शकले? त्यांना तिकडच्या क्रिकेट बोर्डने कशी काय परवानगी दिली की तुम्ही ठीक आहे भारतातील एखाद्या IPL नावाच्या लीग मध्ये जाऊन खेळू शकता? इव्हन जर तुम्ही आता देखील बघितलं, आपले जे मोठमोठे खेळाडू आहेत, विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंग धोनी, जसप्रीत बुमराह, कोणत्याही मोठ्या खेळाडूचं नाव घ्या, तो एखादा खेळाडू तुम्ही बाहेरच्या कोणत्याही लीग मध्ये खेळताना दिसतो का? अजिबात नाही. त्यांना BCCI कडून परवानगी तेवढी दिली गेली नाहीये. पण बाहेरच्या बोर्डाने कशी काय परवानगी दिली? अगदी काही क्रिकेटर्स आता जर आपण बघितलं तर त्यांची नॅशनल ड्युटी सोडून इकडे क्रिकेट खेळायला येतात. असं का होतं? ललित मोदी आणि त्याचा पैसा. तो एक खूप मोठा व्यावसायिक होता. त्यांनी सुरुवातीलाच बाहेरचे जे काही क्रिकेट बोर्ड होते आंतरराष्ट्रीय, इंग्लंड असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या सर्व क्रिकेट बोर्डला पैसे भरवायला चालू केलं की हे घ्या आणि तुमचे खेळाडू आमच्याकडे आले पाहिजेत खेळायला. आता त्यांना पैसे भेटत होते, त्यांना सर्व गोष्टी पाहिजे होत्या आणि त्यांना मे महिन्यामध्ये जास्ती कोणत्या मॅचेस नसतात किंवा जास्त कोणते चॅम्पियनशिप भरवले जात नाहीत. या संधीचा फायदा घेऊन बाकीच्या क्रिकेट बोर्डनी देखील आपल्या खेळाडूंना पाठवायला सुरुवात केली. ललित मोदीवर आता भ्रष्टाचाराचे, CBIचे अनेक आरोप चालू आहेत. ते तुरुंगात असतात, त्यांच्यावर अनेक केसेस चालू, त्या गोष्टी वेगळ्या. मी जसं म्हटलं, IPL मुळे भारतीय क्रिकेटला एक खूप मोठा टर्निंग पॉईंट भेटला की अनेक नवीन नवीन चेहरे आपल्याला भेटले. अगदी जसप्रीत बुमराह सारखा वर्ल्ड क्लास जगातील सर्वोत्तम बॉलर आपल्याला भेटला, तो IPL मधूनच भेटला. त्याचं आपण कौतुक केलंच पाहिजे. पण अनेक अशा गोष्टी झाल्या त्या IPL मुळे भारतीय क्रिकेटला नावं देखील ठेवली जाऊ लागली. म्हणजे अगदी बघा, मध्ये फिक्सिंगच्या अनेक केसेस आले. चेन्नई सुपर किंग्स सारखी मोठी टीम 2 वर्ष IPL मधून बाहेर होती, असे किस्से अनेक बाहेर आले. आणि सर्वात मोठा वाईट परिणाम माझ्या मते असा झाला IPL मुळे की आधी काय व्हायचं, रणजी ट्रॉफी सारख्या मोठ्या मोठ्या मॅचेस व्हायच्या राष्ट्रीय स्तरावर. तिथल्या मॅचेस मधून, तिथल्या परफॉर्मन्स वरून अनेक लोकांना पुढे घेतलं जायचं. तिथे जे मॅचेस होते त्यामध्ये खरं टॅलेंट लोक दाखवत होते. अगदी 5-5 दिवस त्या मॅचेस जातात. मग तिथून भारतीय संघामध्ये सिलेक्शन होणं त्यावेळी खूप मोठी गोष्ट मानली जायची. पण आता काय झालं, T20 मध्ये एखादी ओव्हर तुमच्याकडे चांगली पडली किंवा एखादा फलंदाज येऊन एकाच ओव्हरमध्ये 30-30 रन मारून गेला, त्याला लगेच इंडियन क्रिकेट टीम मध्ये चान्स भेटायला लागले. त्यामुळे हे जे रणजी ट्रॉफी खेळत आलेले आहेत इतकी वर्ष खेळाडू, त्यांचं कुठं ना कुठं नुकसान होत होतं. आणि हा होता IPLचा न सांगितला जाणारा इतिहास. तुम्हाला कोणता संघ आवडतो हे मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. यावर्षी जिंकणार तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच. ईसाला कप नाम दे. तुम्हाला तुमचा आवडता संघ कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. अशीच नवीन नवीन माहिती मी तुमच्यापर्यंत नेहमीच पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.